हा आमचा मामा आहे, हा आमचा पवन मामा आहे, हा YouTube ब्लॉगर आहे. ओके आणि मी त्याला भॉ करणार आहे. गाडीचा पडदा काढणं चालू आहे. काढा. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आता मी चाललोय बजाज नगरला शोरूमला. कशासाठी? आम्ही घेतोय एक नवीन स्कूटी. ही कोणती घेतोय हे तुम्हाला समोर ब्लॉग मध्ये समजेलच. तर मी आता रेडी झालोय. पप्पा बँक मध्ये गेले कॅश काढण्यासाठी आणि तिथून पप्पा मग डायरेक्ट शोरूमला जाणार आहे. माझं आता आवरलेलं आहे. आता मी घरून निघतोय. मी आणि गोल्या इथून जातोय. त्याच्यानंतर बघू की कोणती स्कूटी बुक केली आहे आणि कशी घ्यायची, त्याची डिलिव्हरी कशी हे तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. खूप खूप मजा येणार आहे आज, कारण सेकंड स्कूटी येते आमच्या घरामध्ये. एक कार आहे, पहिले एक स्कूटी होती, आता अजून एक स्कूटी येते. सो आता जाऊन बघू आणि शोरूमला काय होतं काय नाही ते पण बघू. आता तर आता आम्ही धनलक्ष्मी शोरूमला आलोय. मध्ये पप्पा आहे. आता बघू इथं काय होतंय, कारण काहीच माहित नाही. मलाच माहित नव्हतं गाडी घेणार आहे की नाही. मला रात्री सांगितलं गाडी बुक केली म्हणून. शोरूम मध्ये आलेलं आहे. आता मध्ये जाऊ, पप्पा कुठं आहे ते बघू. आम्ही माहितीये का स्कूटी घ्यायला आलोय. मी, पप्पा आणि गोल्या, आम्ही तिघच जण आहे. कोणालाच घेऊन नाही आलो. आणि ही स्कूटी माहितीये का अचानक प्लॅन झाली. काल आम्ही पावनच्या शूटला गेलो होतो, तर रात्री दुपारी पप्पा गाडी बुक करून आले आणि आम्हाला माहितच नाही. आणि मला घरी आल्यावरती सांगता की मी गाडी बुक करून आलोय म्हणे आणि उद्या आपल्याला डिलिव्हरी घ्यायला जायचंय म्हणे. आणि सगळं कोटेशन काढलं, लगेच गाडी बुक करून टाकली. आणि म्हणजे आता नंबर वगैरे पण आलाय आणि आपण डायरेक्ट गाडी घेऊन येऊ म्हणे आता उद्या. सो आता इथं कॅश मोजणं चालू आहे. पप्पा कॅश मस्त आहे, गाडी कॅश घ्यायची त्याच्यामुळे इथं कॅश काउंटरला कॅश द्यायला चाललंय. पप्पा माहितीये का शोरूमला आले आणि हारच नाही आणला. म्हणजे काय गरज हारची, घरी जाऊन हार घालू म्हणे. आता आम्ही हार घ्यायला चाललेलो आहे. मोठा दिला हार घेऊ आणि मग हार घेऊन परत शोरूम घेऊ आणि मग गाडीची पूजा वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर डिलिव्हरी घेऊ. पप्पाचं म्हणणं आहे की डायरेक्ट इथूनच गाडी घेऊन जाऊ आणि त्याच्यानंतर मग घरी गेल्यावरती पूजा करू. आज थोडी करते, आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला रील्स शूट करायची आहे, त्याच्यामुळे प्रॉपर करावं लागणार आहे. आता मोठा दिला आणलं हार घेण्यासाठी. आता इथून हार घेऊ आणि मग परत शोरूमला चाललेलो. गाडीला लावायचा हार स्कूटीला. अशामध्ये कितीच आहे असा हार घेऊ. हार घेतलेला आहे. आता तिथून शोरूमला जाऊ आणि मग तिथं पूजा करू. आता हार घेऊन आणलंय, हार घेऊन मध्ये जाऊ. माहिती का आम्ही ही जी स्कूटी पण कॅश घेतली होती आणि आता ही जी स्कूटी घ्यायला आणलंय का, ही स्कूटी पण कॅशच घ्यायची. ही गाडी जिथे आपण घेतलेली आहे गाडी ही गाडी भारी हे ना काढून टाकून. मित्रांनो याची डिक्की बघा केवढी. अरे बाप, गोल्या तू बसशील गोल्या त्याच्यामध्ये? मी नाही बसत, तू बस त्याच्यामध्ये. चार्जर, गाडीचा चार्जर आहे मित्रांनो. हे भारी डिक्की भाई. आपल्या कामाची डिक्की काय याच्यात नाही वाटायचं रे दूध. मित्रांनो याच्यात दूध बसणार आहे का? त्याच्यात आपलं सामान बसणार ना. तू पण बसशील त्याच्यामध्ये? मी नाही बसत त्याच्यात. ओके, डॅशबोर्ड आहे याच्यावर दिसत आपल्या अकाउंटची किती रीच आहे. भारी गाडी. आम्ही 2 वर्ष आधी गाडी घेतली बरं का, ऍक्सेस. मी इतका डेंजर दिसत भाई त्याच्यामध्ये. पाहिला ना कधी लागला ना तुला? आता खतरनाक होतो. मला बोलता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. मित्रांनो त्यांच्या मैत्रिणींनो, ही गाडी आपली नवीन जी मजामध्ये घेतली ती. म्हणजे काय आलं, पप्पाचे मित्र आले होते गाडीचं कोटेशन काढायला. त्यांच्या नावात पप्पाने कोटेशन काढलं, म्हणजे त्यांना गाडी घ्यायची होती. आणि पप्पा 4-5 दिवसानंतर मन बदललं, म्हणजे आपण गाडी घेऊन. मग त्याच्यामुळे गाडी घेऊन टाकलेली आम्ही. डिक्की मोठी पप्पाची. डिक्की उडावा त्याच्या वाटणार मोडवर फुल स्पीड ना 71. कशानी? ते मोड
50 खाली चाललं होतं 46 हे 71 50 पुढे पहिली 46 गाडी वाजते का नाही. काय होतं मग याच्यामध्ये? कॉल मेसेज अलर्ट कॉल दिसता का बोलताय? नाव दिसतं. नाव दिसतं. काढून घ्यायचं हा ना. प्लेटला आले का तेव्हा काढून? कसला नंबर प्लेटला आले का? म्हणजे नंबर प्लेट लागणार नाही आता? नाही. चॉईस नंबर आहे तुमचा. गाडी घेऊन जा ना. गाडी देतो मी तुम्हाला. नंबर आमच्या पुढे गाडी नंबर होती. गाडी 56 डबल आणखी नाही 56 डबल सगळ्या गाडीचा नंबर. कारला पण त्याचा नंबर आहे. हाऊस आहे म्हणून घाते गाडी. हौशा 10,000 घातले त्यांनी. ही गाडी आली का? ही गाडी आली का? काल मजाक मध्ये बुक केली. गाडी आलं लगेच बुक केली. आता ही गाडी आणली, याची पासिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि त्याचे चेसी नंबर विंबर राहता का ते पण त्यांना घेतले कागदपत्र. आता फक्त पप्पाचे मित्र येत आहेत 3-4 जण. ते आल्याच्या नंतर मग आपण गाडी डिलिव्हरी घेऊन घरी चालू. ही गाडी घेतली असती यार. हा तर घातला होता तुला. खरे ही गाडी घेतली असती. भाऊ ही गाडी किती मध्ये जाती? ही बाप एवढी महाग जाती? कस काय असं? 85,000ची गाडी ही. चालू करून घ्या. हा ते ऍप वगैरे घ्यावं लागेल त्याच. कॉलिंग कॉलिंग दिसते त्याच्यावरती. मॅप चालतो का? चालतो ते ऍप डाउनलोड करा. गाडीचा पडदा काढणं चालू आहे. काढा. चार्जिंग येतो. चार्जिंग पॉइंट आहे. रेग्युलर स्विच बर का. साध्या गाडी चालते. गाडी चालू करण्यासाठी ब्रेक कंपल्सरी आहे. मोड बटन आहे ना 3 सेकंड प्रेस करून ठेवायचं तेव्हा गाडी चालू होते. इको मोड मध्ये ती 71 किलोमीटर चालणार आहे. 61% चार्जिंग आहे. तिची टॉप स्पीड राहणार इको मोड मध्ये 55. पॉवर मध्ये कधी गेले मायलेज कमी होतं बट जी टॉप स्पीड आहे ती 90 ते 95 ची राहते. मोबाईल चार्जिंग पॉइंट डिग्गी मध्ये हा वाला आणतो. ते गाडीची सर्व्हिसिंग वगैरे तिथून होती. चालवा. फोटो काढा. हा चालवताना काढायचा व्हिडिओ. व्हिडिओ आपण धरा त्याला. चल बरी हसणं मान आहे तुम्हाला. घरी कंटिन्यू स्माइलिंग आहे. कंटिन्यू इथं पूर्ण अपोजिट राहते. गाडी का गाडी खेटावर बस. ती जातच नाही कोणाकडं. नाही नवीन माणसाकडे जातच नाही. त्यांचीच घरची लागते. आमचं जाते. कुठं आणलो? विचारलं मी कोणी गाडी घेतली तू म्हणतो मी. आता इतके दिवस पोरांना पप्पाने घेऊन दिलं ना पोरांना. मग त्यांचं काम आहे ना. जेवढा लेखले राहिले. पेडा पेडा खाऊंगी. खाल्ला का पेडा? खाल्ला. हा कर हा कर. माऊ माऊ इकडे बघ. माऊ हे माऊ. अय श्रीशा. अय श्रीशा. भारी पप्पा. ती गाडी किती महाग आहे. 1.5 लाख रुपयाची गाडी ती. अरे पागल पेट्रोलचा खर्च नाही पण तिला तेवढा आहे. आणि हलकी कोजनाला काम फुले. काय म्हणतो मला नाही. हे पवन मामाचं युट्यूब चॅनल आहे. आमच्या पवन मामाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याला छान छान नवीन प्रतिसाद द्या. तो असेच तुमच्या सोबत नवीन व्हिडिओ शेअर करत राहील. ओके ओके ओके. ती पण हात करायली.
का ग आता ऑप्शन करायचं आपल्याला. माऊ Option करायचं. हा आमचा मामा आहे, हा आमचा पवन मामा आहे, हा युट्यूब ब्लॉगर आहे. ओके आणि मी त्याला भ करणार आहे आता. वाह. भ. अभ. 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 घरले भारी खेळती किती भारी खेळती. घरला इथंच तिला काय अहो. आहे का कोण रडती का इकडे आल्यावरती इकडची सवय नाही रे. मारतो का भारी आहे. रिवर्स गिअर पण दिला मेंटेनन्स नाही. काहीच नाही रिवर्स गिअर दिला रिटर्न येणार गिअर कुठे अरे हा तेच ते रिवर्स हा ते फंक्शन दाखवा रिवर्स पण जात रेस वरतीच आवाज काहीच नाही ना. आवाज नाही दिला तुमची गाडी. मग तेच समजत नाही ना तेच समजत नाही ब्रेकचा ब्रेकचा आपल्या गाडी सारखंच आहे का? सेम काही सेम सगळं बाकी काहीच फरक नाही फक्त ती इलेक्ट्रिक आहे बस इलेक्ट्रिक हे कुठे जातं? पॉवर किती दिसतं म्हणजे किती हे पर्सेंट? इथं चार्जिंग पाहिजे त्याचं इथं चार्जर पॉईंट आहे त्याचा सगळं मोबाईल झाले फंक्शन कुठे चार्जर? त्याच्यावर कॉल पण दिसतो 57 किलोमीटर चालणार चार्जिंग मध्ये 57 किलोमीटर इकडे जायचं समजा झिरो झालं गाडी बंद होती ऑटोमॅटिक. आवाज नाही आवाज नाही दिला बिना आवाज बिगर आवाज आवाज नाही. कळत नाही ते आवाज गाडी चालताना गाडी चालवताना कळत नाही KTM मध्ये 6,000 किलोमीटर गेले. अच्छा. इतक्या चार्जिंग मध्ये किती चालू आहे? अजून चालते आणि हे इथे पेट्रोल काय लिटर आहे पप्पा? 110. 110 रुपये किती चालते? आणि तुला नाही का हप्त्याला आपल्याला 1000 रुपये पेट्रोल लागतात गाडी 1000 रुपये लावून आपलं पहिले 500 लागायचं हे चांगलं आहे. 1 लिटर डिक्की बाय. लागतो. हे चार्जर आहे केवढं मोठं? चार्जर आहे लॅपटॉप झालं चार्जर खराब नाही होत का? चार्जर नाही. हा? घरात जाणार बोर्ड टाकायची नाही लावायची पुढे त्याच्यात लावून द्यायची. आम्ही टेस्टिंग करून बघतो आता चार्जर केवढं जातंय केवढं नाही आता गाडीची फुल मस्त पूजा बिजा झाली पूजा बिजा केली आता हे चार्जर बघतोय की चार्जर किती मावतं किती नाही हा 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 बाबा 1 मिनिट दाबा हे दाबा इथं गाडी दाबून बघता येतं हे 2 आणि 4 हे याच्यामध्ये जायला पाहिजे ना मध्ये दाबून द्यायची लॉक होतो लॉक झालं लॉक याला फिरलं उलट सो फायनली गाडीची पूजा झाली पप्पाचा बर्थडे होता त्यानिमित्त आम्ही गाडी घेतली दादानी पप्पाला गिफ्ट केली गाडी आणि गाडी बघा इथं बाहेर गाडी आहे आता आमच्याकडे 2 गाड्या आल्या आहेत म्हणजे 2 स्कूटी आणि 1 कार आणि तिघांचे नंबर सेम आहेत 5600 ही गाडी 1,40,000 घेतली कॅश आणि 10,000 रुपये त्याला चॉईस नंबरचे दिले म्हणजे त्या गाडीचा चॉईस नंबर घेण्यासाठी 10,000 दिले घरी आणल्यावर पूजा बिजा केली तिथं पण मस्त कपडे बिडा ओढून आपण गाडीची डिलिव्हरी घेतली आणि घरी आल्यावरती पण मस्त पूजा केली आणि कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कॉंग्रॅच्युलेशन लिहायला नक्की विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय